प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता खूप मजा येताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, सईच्या स्कूलमध्ये पॅरेंट मीटिंग असते आणि फंक्शन असतं आणि यासाठी मुक्ता आणि सागर दोघेही एकत्र जातात. सईच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर मुलांच्या आई वडिलांना त्यांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या लव्ह स्टोरी विषयी सांगायचं असतं. यानंतर सईचं जेव्हा नाव येतं तेव्हा आई वडिलांना बोलवलं जातं, पण हा सागर मला जमणार नाही असं सांगून टाळतो. त्यामुळे सईचा चेहरा खूप पडतो. मग मुक्ता सांगते की मला बोलायचंय. मग ही मुक्ता स्टेजवर जाते आणि बोलते की मी एक डेंटिस्ट आहे आणि एका रात्री अचानक एका मुलीला म्हणजे सईला घेऊन तिचे बाबा माझ्या क्लिनिकमध्ये येतात आणि त्या मुलीला खूप प्रेमाने खुशीमध्ये घेऊन ते क्लिनिकमध्ये आलेले असतात आणि तिची खूप काळजी करत असतात. मुलीचं दुःख त्यांना पाहवतच नव्हतं. प्रेम असावं तर असं असावं आणि त्यांच्या याच गोष्टीवर मी फिदा झाले. खरं तर असं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे सागर खूप हैराण होतो. इतकंच नाही तर मुक्ता बोलते की माझ्याकडे बिझनेस पेपर यायचा आणि हे माझ्याकडे खूप प्रेमाने मागायचे, पण हा सागर खूप खडूसपणे पेपर मागायचा उपकार केल्यासारखं. आणि मुक्ता पुढे बोलते की त्यांच्या याच गोड आणि क्यूट स्वभाव मला खूप आवडला. सागरचं मन खूप मोठं आहे आणि त्याचं सईवर खूप प्रेम आहे. खरं तर हा सागर कायम सईवर ओरडत असायचा. सागरला मुक्ताच्या या सगळ्या बोलण्याचं खूप नवल वाटतं. पुढे मुक्ता बोलते की सागरचं कुटुंबाने आमच्या कुटुंबाच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत, परंतु आमच्या प्रेमाने सगळ्यांचं मन जिंकलं. आणि ही मुक्ता इथेच थांबत नाही तर पुढे बोलते की आमचं लग्न हे दोघांच्याही पद्धती परंपरेनुसार झालं आणि या लग्नातील जेवण तर एक नंबर होतं. हा सागर हे ऐकून टेन्शनमध्ये येतो, कारण या जेवणामुळे सागरचं पोट खराब झालेलं असतं आणि 2 दिवस त्याच्या नाकीनऊ आलेलं असतं. मग मुक्ता पुढे इमोशनल होऊन बोलते की आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. आमच्या आयुष्यामध्ये सई आली आणि सईच आमच्या नात्याला जोडून ठेवते आणि तिने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय. पुढे मग ते तिचं भाषण संपवताना आपल्याला दिसणार आहे.